दुसऱ्यांदा सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार राज्यामधलं 288 पैकी 228 आमदार निवडून येऊन आलेलं सरकार, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, आज ट्रेन आता पुढे आपल्याला या ठिकाणी चाललेला दिसतोय. आणि मला खात्री आहे की 81 पैकी 65च्या वरती जागा या ठिकाणी महायुतीला मिळतील आणि या कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्तांतरण होऊन मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिलेला असं मला वाटतंय. आज मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला काय सांगतो? मी सांगितलं, लाडक्या बहिणी फार खुश आहेत. लाडक्या बहिणींच्यावर पाहिल्यानंतर त्यांचे हावभाव पाहिल्यानंतर लक्षात येत होतं, जे विधानसभेला लक्षात येते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये विकासाचं वारं वाहते आणि हे मतदारांनी मान्य केलेलं आहे. निवडणुकांमध्ये अंतिम टप्प्यामध्ये विरोधकांच्याकडून अगदी विधानसभेला देखील एआयची जी काही टेक्निक आहे त्या माध्यमातून अनेक आरोप केले जातात. यावेळेला देखील केले गेले, पण मतदारांनी ते झिडकारलेले आहेत आणि निश्चितपणे कौल माहितीचा असेल असं मला वाटतं. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 2014 पर्यंत गरिबी हटवावी देखील त्यांची टॅगलाईन होती. गरिबी कधी हटवली नाही आणि त्यामुळे आता त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे. कोल्हापूरसह राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये महायुती भारी असं आपल्याला दिसेल. कोल्हापूरचा महापौर कोण होईल? कोल्हापूरचा महापौर हा आमचे राज्याचे नेते मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे ठरवतील. मी पहिल्यांदाच आठवतंय का बघा, आपल्याला सांगितलं होतं, एक पाऊल पुढं एक पाऊल पाठीमागे करून महायुती अस्तित्वात आणणारच आणि त्यामध्ये माझी अत्यंत महत्वाची भूमिका होती. महायुतीमध्ये कधी एकत्रित असताना थोडंफार नुकसान होत असतं, थोडंफार फायदा होत असतो, पण मी महायुती घडावी यासाठी अत्यंत मनापासून प्रयत्न केला आणि ती महायुती झाली. महायुतीचे सर्व निर्णय हे एकमतानं होतील. महायुतीचे सर्व नेते आम्ही एकमेकाच्या विचाराशी सहमतीमध्ये मला शिवसेना 2 नंबरला राहील असं मला वाटतंय. जागांचं वाटप आमच्याकडे थोडं कमी आहे तरी पण, आणि काही ठिकाणच्या जागा अशा आहेत की त्या निवडून येण्याच्या परिस्थितीत नाहीत, पण तरी देखील 20-22 सीटच्या वरती जागा शिवसेना गेल्याची मला खात्री आहे. आमदार सतेज पाटील हे निगेटिव्ह नेरेटिव्ह सेटर बादशाह मी म्हणते त्यांना, त्यांचं काय ऐकायचं? आता पायाखालची वाळू घसरलेली आहे. निवडणूक म्हटली तर थोडंफार या गोष्टी होतात. मी देखील फार हतबल होतो, मला देखील फार वाईट वाटलेलं आहे. सगळ्या शिवसैनिकांना इच्छुक मी उमेदवार देऊ शकलो नाही, पण निश्चितपणे त्यांचं राजकीय पुनर्वसन मी करणार आहे. त्यांना विविध समित्या, महामंडळं असतील आणि ज्या शिवसैनिकांना उमेदवारी देऊ शकलो, निवडून येण्याच्या परिस्थितीत होती, अशा सर्वांना उमेदवारी देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण माझे चिरंजीव म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. पण तो कार्यकर्ता म्हणून गेले 7 वर्ष जे काही करतोय, अगदी कोरोनाच्या काळातलं काम असेल, पूर परिस्थितीमध्ये स्वतःच्या हातानं ज्या काही म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पाण्यामध्ये उतरून, आणि या भागातील नागरिकांनाच विचारावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही त्यांनी कॅम्पेनिंग केली, खरं म्हणजे कॅम्पेनिंग करण्याचा अधिकार प्रत्येकाचा ज्याच्यापर्यंत असतो. या भागातील नागरिकांना आपण विचारावं आणि मला खात्री आहे की कोल्हापुरात सगळ्यात मोठा विजय होतो. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.